जय भीम सगळ्यांना. मी दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष आणि पारलिंगी समुदायाची सदस्य. पारलिंगी हा शब्द जर तुम्हाला कळत नसेल तर सर्वसामान्य मराठीमध्ये तृतीयपंथी म्हणून ज्या समुदायाला बघितलं जातं तो समुदाय. या समुदायाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 2018च्या लोकसभेला तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायाचे प्रश्न आपल्या राजकीय अजेंड्यामध्ये घेतले होते. तेव्हापासून ते आज तागायत या समुदायाच्या प्रश्नांना आपल्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महत्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेले आहे. यावर्षी 2024च्या विधानसभेची रणधुमाळी पेटलेली असताना वंचित बहुजन आघाडी ह्या एकमेव राजकीय पार्टीने स्वतःच्या घोषणापत्रामध्ये, स्वतःच्या मॅनिफेस्टोमध्ये या समुदायाचे, पारलिंगी समुदायाचे प्रश्न अधोरेखित केलेले आहेत. पारलिंगी कल्याण धोरण याला नाव दिलेलं आहे. जोशाबाद समता पत्र हा वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे, या जाहीरनाम्यामध्ये पारलिंगी कल्याण धोरण म्हणून या सगळ्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. सगळ्यात महत्वाचे एक धोरण की वयाची 40 ओलांडल्यानंतर तृतीयपंथींना म्हणजेच पारलिंगी समुदायातील व्यक्तींना 5,000 दरमहा पेन्शन योजनेचं आश्वासन वंचित बहुजन आघाडी देत आहे. आणि त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचा ज्या दिवशी त्यांना मानवी हक्क मिळाले तो 15 एप्रिल हा दिवस पारलिंगी दिन म्हणून साजरा करण्याचं वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेलं आहे. पारलिंगी समांतर आरक्षण देऊ म्हणजे या आरक्षणाच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी वेळोवेळी सोबत राहिलेली आहे. सगळ्या आंदोलनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. कल्याणकारी योजनांमध्ये सहभाग मिळवून देऊ, पारलिंगी उच्च शिक्षण, पूर्ण शिष्यवृत्ती, सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश अशा बऱ्याच मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी त्यांच्या समतापत्रांमधनं सांगत आहे. त्याचं आश्वासन सर्वसामान्य पारलिंगींना देत आहे. सरकारी रुग्णालयामध्ये मोफत लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेची सुविधा, सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पारलिंगी यांना मोफत घरे देऊ, 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पारलिंगींना 5,000 रुपये मासिक वेतन, हे तर मी तुम्हाला सांगितले. पारलिंगी यांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण, हे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने इन्क्लूड केलेले आहेत. त्यासोबत परदेशी शिक्षणासाठीचाही सोय करण्याचं आश्वासन वंचित बहुजन आघाडी जोशाबाद समतापत्रात देत आहे. ही हिंमत अजून तरी महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांनी दाखवलेली नाही. म्हणून महाराष्ट्रातील तृतीयपंथींनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहून स्वतःच्या भविष्याचं समतापत्र तयार करून घ्यावं. त्यासाठी गॅस सिलेंडर तुमच्या विधानसभेच्या निवडणूक यादीमध्ये तुम्हाला जिथे गॅस सिलेंडर दिसेल तिथलं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतांनी निवडून द्यावं, ह्या विनंतीसह थांबते. जय भीम.